आजच्या कॅबिनेटमध्ये जी वाईन पॉलिसीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. जे भाजपची लोक सांगताय की हे बेवड्यांचे राज आहे, त्या भाजपमध्ये सर्वात जास्त दारू पिणारी मंडळी आहे. भाजपचे नेत्यांचे दारू निर्मितीचे कारखाने आहे, भाजपचे नेत्यांचे वाईन शॉप्स आहे, भाजपचे काही केंद्रीय मंत्री झालेले आहे त्यांचे बार्स आहे, काही माजी मंत्र्यांचे बार्स आहे. आमच्या म्हणणं आहे, जर इतका दारूला भाजपचा विरोध असेल तर भाजपवाल्यांनी हे सगळे परवाने सरेंडर केले पाहिजे. भाजपचे कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारू पिणार नाही. त्यांच्या तर काही खासदार सांगताय की थोडी थोडी पिया करो. सर्व जास्त पिणारे जी मंडळी आहे ते भाजपमध्येच आहे. आणि त्या उलट मध्य प्रदेश हे मध्य प्रदेश राहिलेलं नाही, तो मध्य प्रदेश झालेला आहे. तिथे ते होम बारच्या परवानगी देण्यात आलेली आहे. सर्वात कमी दारूची दुकानं कुठल्या राज्यात असेल ते तो महाराष्ट्र आहे. आणि जे भाजप शासित प्रदेशामध्ये दारूच्या बाबतीत धोरणं आहे, मला वाटतंय की या राज्यातले विरोधी पक्ष नेत्यांनी जाऊन जे मामाजी आहे शेजारच्या राज्यामध्ये, ते मामाजीला आपले नेते जाऊन भेटले पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शन घेऊन नंतर त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. बम कांड के बाद मनसुख हिरेन की हत्या हुई और तत्कालीन पुलिस कमिश्नर ने सरकार को गुमराह करने का काम किया. वजह की पुनः नियुक्ति उन्होंने स्वयं की थी. जांच जब आगे बढ़ रही थी तो निश्चित रूप से तत्कालीन पुलिस कमिश्नर सरकार को गुमराह करने का काम कर रहे थे. जब सरकार के पास जानकारी आई तो उन्हें वहां से तबादला किया गया. तबादले के बाद उन्होंने झूठा आरोप लगाया. उस आरोप के आधार पर सीबीआई को जांच सौंपी गई. एनआईए के चार्जशीट में मनसुख हिरेन की हत्या को लेकर बहुत सारी चीजें हैं जो संकेत देती हैं कि तत्कालीन पुलिस कमिश्नर का उसमें क्या रोल था. एडिशनल चार्जशीट पेश नहीं की जाती. जब अनिल देशमुख की जमानत याचिका पर सुनवाई होनी है, तब ईडी के जरिए अलग अलग तरीके से खबरें फैलाई जा रही हैं. यहाँ तक ये खबर फैलाई जा रही है कि परमवीर सिंह का कहना है कि अनिल परब भी बदली की चिट्ठी लाते थे. मुख्यमंत्री के कहने से कुछ बदलियां हुई. वजह की नियुक्ति मुख्यमंत्री के दबाव में हुई. हमें लगता है इस तरह की खबरें प्लान की जा रही हैं. सारी खबरें निराधार हैं और निश्चित रूप से सरकार को बदनाम करने का जो खेल शुरू हुआ था, अब न्यायालय में मामला है. निश्चित रूप से जमानत की अर्जी उन्होंने दायर की है, लेकिन जो खबरें परोसी जा रही हैं, जिस तरह से अनिल देशमुख की जमानत ना हो, एक माहौल बनाने का काम एजेंसियां कर रही हैं. हम पूछना चाहते हैं कि एंटालिया बम कांड क्यों रचा गया, ये एनआईए बताए. एडिशनल चार्जशीट कब दायर होगी, परमवीर सिंह की इमारत में क्या मीटिंग हुई थी, शर्मा जी किसके लिए काम कर रहे थे, ये सारी जानकारी कहीं ना कहीं छुपाई जा रही है. हमें लगता है एक राजनीतिक षड्यंत्र के तहत सारा मामला रचा गया. आज नहीं कल सारी सच्चाई जनता के सामने आएगी. आणि ही टायमिंग नुसता अनिल देशमुख यांच्या बेल ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर सुनावणी होणार आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचं काम हे एजन्सीच्या माध्यमातून होत आहे. त्यांनी कितीही कटकारस्थान केला, सरकारला बदनाम करण्याच्या, नेत्यांना बदनाम करण्याच्या कटकारस्थान केला, तरी सत्य जे आहे ते जनतेसमोर आज नाही उद्या येणार.